अहिल्यानगर जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी. आता सीएनजी सिलेंडर हायड्रो टेस्टिंगसाठी नाशिक, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. संगमनेरमध्ये सुरू झाली आहे श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब. अत्याधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित तज्ञ, जलद सेवा आणि सरकारी मान्यता प्राप्त हायड्रो टेस्टिंग. तुमच्या सीएनजी सिलेंडरची संपूर्ण तपासणी, हायड्रो टेस्ट, वॉल्व्ह तपासणी, साफसफाई आणि आवश्यक प्रमाणपत्र हे सर्व आता एकाच ठिकाणी. श्री नक्षत्र सीएनजी हायड्रो टेस्टिंग लॅब, संगमनेर. तुमच्या सुरक्षिततेसाठी आमची जबाबदारी. अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज सिंग परदेशी यांचा प्राणघातक हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. काल संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून धीरज परदेशी यांचा मृतदेह पोस्टमार्टम करून अहिल्यानगर शहरात सायंकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान आणला गेला. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी कंबर कसून फौजफाटा तैनात केला होता. आरसीपीएफच्या 3 कंपन्यांच्या तुकड्या अहिल्यानगरमध्ये दाखल केल्या होत्या. त्यावेळी डीएसपी चौकामध्ये आमदार संग्राम जगताप, गोपीचंद पडळकर, अक्षय कर्डिले यांची आक्रमक भाषणं झाली. तर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत जिहादी वृत्तीच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं सांगितलंय. या स्वतंत्र भारताचे हे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. मग त्यांनी भारत देशामध्ये जेवढे जेवढे असे भाग होते, हे राजवटी होत्या, त्यांनी ते शासनाच्या ताब्यामध्ये घेतले. पण आज आपण पाहतो की पुन्हा आता आपल्याला वाटतं की अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे, की आज यांना वाटतं की अशा ज्या राजवटी आपल्याला निर्माण करायच्या आणि मग मुकुंदनगर सारखा एक हिंदू बहुल एरिया होता, पण आज तो आपण पाहतो की हिंदू त्या परिसरामध्ये अल्पसंख्याक झालाय. म्हणून हा प्रयत्न आहे की फक्त प्रयत्न इथं मुकुंदनगरमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये गेलो, देशामध्ये गेलो तर असे परिसर आता निर्माण होत आहे. म्हणजे ते राजवटी निर्माण करायचा प्रयत्न करतात. प्रत्येक तालुक्याचा एक प्रभाग तसा असतो. आपण काय म्हणतो, तो प्रभाग त्यांचा आहे. अरे त्यांचा नाही, हा भारताचा भाग आहे, हा स्वतंत्र भारताचा भाग आहे, हा आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे. आणि हा मुकुंदनगर सुद्धा आपण सगळ्याच लोकांना सांगतो की तुम्ही वेगळी राजवट तयार करण्याचा प्रयत्न करू नये. हा आमचा अहिल्यानगरचा भाग आहे आणि तुम्ही टिळा लावण्याकडे बघता तर आम्ही सुद्धा तुमच्या टोपड्यावाल्यांकडे पाहू. तुम्हाला वाटलं हे टाळ्या वाजू नका, हे आपण सगळे दुःख, कुणी टाळी वाजू नका. तुम्हाला सांगतो हे मी आज या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये तुम्हाला सांगतो की आवाज त्यांच्यापर्यंत जातोय. त्या लोकांना मी सांगतो की तुम्हाला वाटत असेल की आमचा हिंदू जिथं अल्पसंख्याक आहे, पण तुम्ही असा जर प्रकार कुठल्याही हिंदूच्या बाबतीमध्ये तिथं तो राहिलाय त्याला जर करत असाल तर आज पोलिसांनी बंद केलंय, तुम्हाला बाहेर येऊन देत नाहीत. उद्या संग्राम जगताप तुम्हाला सांगतो तुम्हाला बंद करल, एकाने बाहेर येऊन देणार नाही. आणि मी कोणताही नेणार नाही, आम्ही तिथं कोणताही नेणार नाही. कारण पोलीस काय करतात, कॅमेरे बघ, टार्गेट कर, याला आण त्याला आण. काय करायचं ते मी करल. पोलीस काय करते, जंजाळे होता बरोबर, होता बरोबर जा त्याकडे जा. करू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आम्हाला कसं करायचं हे आम्हाला काय कुणी शिकवायची गरज नाही. पण टोपडे आता मागणी आपली सर्वांची बापू अशी आहे, आपण कालही सगळ्या आपल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने सांगितलं की प्रमुख आरोपी अजून अटक झालेले नाही. ती चिल्लर त्यांनी आणली, ती चिल्लर वाजू राहिली त्यांच्या खिशात पोलिसांच्या. ती आणली त्यांनी चिल्लर धरून आणि ती त्यांच्या खिशात वाजू राहिली. आम्ही आरोपी अटक केले, आम्ही आरोपी अटक केले. ते खरे जे आरोपी आहेत ते अजून अटक केलेले. खरे आरोपी अटक केले पाहिजे. ते ज्या अहिल्यानगरच्या भूमीत राहतात आणि त्या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये जे त्यांनी अनधिकृत या ठिकाणी राहून ज्या घर त्यांनी बांधलंय आणि आपल्या कपाळात टिळा असणाऱ्या व्यक्तीचा निर्घून त्यांनी खून केलाय, ते अनधिकृत घरं सुद्धा पाडली पाहिजेत. आणि या वेगळ्या वेगळ्या मागण्यांवरती मागणी मांडत असताना
याच्यावरती विशेष सरकारी वकील हाच त्यांनी लगेच ताबडतोब शासनाकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे. शासनाकडे जर प्रस्ताव पाठवला तर आम्ही तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी प्रस्ताव जाईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विशेष सरकारी वकील आम्ही त्या ठिकाणी लगेच अपॉइंट शासनाकडून करून आणू. आणि त्याचबरोबरीने यांनी प्रस्ताव पाठवला पाहिजे की हे केस ही जशी आता आपण पाहिले की पुणे जिल्ह्यातली केस फास्ट ट्रॅक कोर्टावर गेली. पण आज तो मुलगा धीरज भैया परदेशी आपण पाहिलं, तो कट्टर धर्माचं काम करणारा कार्यकर्ता होता. तो मनातनं एक धर्मरक्षक म्हणून वागत होता. पण तुम्ही जर पाहिलं तर तितकाच तो त्याच्या कामाशी प्रामाणिक होता. काम कुठेही पडो, कुठल्याही व्यक्तीचं पडो, अगदी कब्रस्तान पर्यंत पडलं तिथपर्यंत तो गेला. पण त्याने कामापासून त्याच्या कर्तव्यापासून तो लांब पळाला नाही. पण ह्या लोकांनी कर्तव्य बजावत असताना आज त्या आपल्या धीरज भाईचा एकट्याच गाठून त्यांनी आज त्याचा निर्गुण खून केला. त्यांना जर वाटत असेल की करायचं एखाद दिवशी 2 हात करायचे, किल्ल्याचं मैदान आहे, तुम्ही सांगा, आमचे लोक येतील. तुम्ही अजून पुढे जरा तुम्हाला वाटत असेल त्यांना आता किल्ल्याच्या मैदानापाशी पोलीस लवकर पोहोचतील, त्यांनी कुठला हायवे सांगावा. बरेच मैदान आहे. एकदा तुमचे लोक येऊ द्या, आपले लोक येऊ द्या, आपल्याला एकदा कळलं तरी की कोण आहे. अरे या भारतामध्ये अंदाजे 125-150 कोटीची आपली लोकसंख्या आता नवीन जनगणनेमध्ये येईल. किती आहे तुमचे? पूर्वी 17-18 असतील, आता 5, 25, 30 पर्यंत गेले असतील. पण विसरू नका, आमचे 100 कोटीपेक्षा असते, तुम्हाला पळायला सुद्धा जागा सोडणार नाही. या लोकांना हे सांगणं वेळोवेळी गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक पावलोपावली वेळोवेळी क्षणोक्षणी ह्या लोकांना त्या गोष्टी जाणीव करून द्यावं लागणार. पण आपल्या कुठल्याही व्यक्तीवर एकावर जरी अन्याय झाला, छोटा असू, हे पोलीस लोक आपोआप पसरवतात. असं नाही झालं, तसं झालं, तसं नाही झालं, असं झालं. आता यांना काय त्याच्या आईबापांनी कानात सांगितलं काय? यांचं काम फक्त काय असतं, दिशाभूल करायची. प्रशासनाचं दिशाभूल करून काय करायचं, याचे जुने भांडणं होते त्याचे. अरे जुने जरी भांडणं असले तर त्याला कायद्याने अधिकार दिला का रॉडनी मारून टाक म्हणून? अरे जुने नाही, मी म्हणतो सकाळचे भांडणं असू दे, त्याला कायद्याने अधिकार दिला का? मग हे कशा छाती टुकून सांगतात जुने भांडणं होते? मग तुम्ही सांगता जुने भांडणं होते म्हणजे तुम्ही फक्त त्या मुसलमानाची बाजू घ्यायला निघाले काय? जुने भांडणं होते मग त्याच्यात झालं. अरे कशाचे राहते, या देशामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे, त्याला वाटत असेल त्यांनी केस करावी, आणि तुम्हाला वाटत असेल त्यावर केस जर योग्यरित्या दाखल झाली तुम्ही अटक करावी. पण हे लोक परवापासून घटना घडल्यापासून जुने भांडणं होते, जुने भांडणं होते. आता आम्ही गेलो ना, आमच्याबरोबर 4 लोक गाडीत उतरले, लगेच ते पोलीस बाजूला घ्यायचे. ते जुने भांडणं होते, जुने भांडणं. फक्त पिक्चर तयार करायचं आणि लोक दिशा म्हणजे त्या आपल्या बरोबरच्या 4 लोकांनी आपल्या नंतर सांगायचं ते बोलू नका काय जुने भांडणं. अरे जुने भांडणं होते, जुन्या भांडणात काय रॉड द्यायचं, यांनी दिला काय पोलिसांनी रॉड? जुने भांडणं होते, मारून टाकतो. ही कुठली पद्धत आहे? मुख्य आरोपी अटक झाले पाहिजेत, प्लॅनिंग करणारे लोक अटक झाले पाहिजेत, आणि त्यांना ज्यांनी घटना घडल्यानंतर मदत केली ते सुद्धा अटक झाले पाहिजे. ते काय इतके जागीरदार नाही आहेत की इथून संभाजीनगरवरून हैदराबादला जा. अरे यांच्या घरात खाने को जाना नाही, अम्मा चली पिसने को, अशी परिस्थिती. दोघे भांडे वाजते त्यांच्या घरामध्ये आणि हैदराबाद पर्यंत पोहोचते. हे अजिबात चालणार नाही. तुम्ही आम्हाला अजिबात दिशाभूल करू नका. आता इथून संभाजीनगरला काय, इथून तुम्हाला शेंडीच्या पुढे जायची त्यांची परिस्थिती नाही. सगळ्या घरात भांडे गुन्हे मोकळे त्यांचे. मग हे अजिबात तुम्हाला सांगतो, आम्हाला जे मान्य नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने योग्य ती भूमिका, योग्य ते निर्णय डिक्लेअर करावा. घरात नाही जाणार मला हवालदार म्हणा, ही यांची भूमिका आहे. मी हैदराबादला पोहोचले कसे, पोलीस प्रशासनाने ह्याचा शोध घ्यावा आणि त्यांना मदत करणाऱ्यांना या प्रकरणामध्ये आरोपी करावं, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आरोपी करा त्याचा, त्यांचे ठुमणे ठासून काढा, शांती काढून टाका सगळी. अरे आमचं पोरग गेलाय, ज्या घरातलं पोरग जातं त्या आईला त्याचं दुःख माहित असतं, वडिलाला दुःख माहित असतं, बायकोला दुःख माहित असतं, भावाला नातेवाईकांना दुःख माहित असतं. अरे आज आमचा सगळा हिंदू समाज रस्त्यावरती आलाय. तो काही उगाच इथं आला नाही, त्याच्या मनाला कुठंतरी कळ लागली आहे.
त्याच्या हृदयामध्ये वेदना झालेत, म्हणून ही सगळी तरणी बांध पोरात रस्त्यावरती आलेल्या आहेत. काय चाललंय तुमचा? पोलीस प्रशासन सांगतं की बाबा हे ह्याच लोकांनी केलाय. संग्राम भैयांनी जी भूमिका मांडली आहे तीच भूमिका माझी आहे. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो आमच्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे. त्यांना पैसे कोण पुरवताय? लव जिहादमध्ये पैसे कोण पुरवताय? सरकारी जागेमध्ये अतिक्रमण कोण करताय? अरे ती कोटलाची झोपडपट्टी सरकारी जागेमध्ये डिफेन्सची जागा आहे. कलेक्टर अहिल्यानगर, एसपी अहिल्यानगर हे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्या झोपडपट्टीवरती बुलडोजर फिरवावा. ही आमची सरकारची मालमत्ता आहे, आमची जबाबदारी आहे सगळ्यांची. सरकारी मालमत्तेवरती जर अतिक्रमण झालं असेल तर त्याचं संरक्षण करणं लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. त्याचं संरक्षण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याचं संरक्षण करणं आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे. सरकारी जागेमध्ये राहता, सरकारी जागेमध्ये घरं बांधता, सरकारी जागेमध्ये इमारती बांधता आणि भारताच्या विरोधातल्या घोषणा देता. लाजा वाटत नाही तुम्हाला? अरे आम्ही मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही आहे, पण कुठल्या मुसलमानाच्या? एपीजे अब्दुल कलाम सारख्या देशभक्तांचा सन्मान करणारा हा भारत आहे. या देशाच्या सर्वोच्च खुर्चीवरती बसवणारा हा भारत आहे. एपीजे अब्दुल कलामांचा आम्ही आदर करतो. अरे पण तुम्ही इथं राहून इथलं खाऊन या देशाच्या विरोधामध्ये षडयंत्र करता, हिंदू धर्माच्या विरोधामध्ये षडयंत्र करता. एटीएस जेव्हा जेव्हा छापे या महाराष्ट्रात आणि भारतात टाकतं तेव्हा जिहादी या गल्लीमध्येच पोरं सापडतात. तुमच्या इथले 2 लॅपटॉप सापडले एटीएसला. तुम्ही इथं राहून देशाच्या विरोधामध्ये कारस्थानं करता आणि मग परत सांगता मी हिंदू मुसलमान करतोय. काय धीरज परदेशीने तुमचं घर जाळलं होतं? काय केलं होतं त्याला? तुम्ही त्याचा जीव घेतला. ते बिचारा सरकारी नोकरी करणारा कंत्राटी कामगार, कंत्राटी कामगाराला पगार किती असतो? त्याच्यावरती तो घर चालवतोय, त्यातून पैसे वाचवून इकडे हिंदू धर्माचं काम करतो आणि सामाजिक भूमिकेमध्ये तो अग्रेसर असतो. अशा पोराचा तुम्ही जीव घेताय. मी फक्त एका वाक्यात सांगतो तुम्हाला की आई एवढं शांत बसली ना, तिला उंचका फुटत असेल. ती त्याची पत्नी एवढी इथं शांत बसली ना, तिला उंचका फुटत असेल. हो अरे माझ्या भावांनो, त्या आपल्या मातेची, त्या आपल्या बहिणीची एवढीच इच्छा आहे. इथं मुख गिळून शांत मान खाली घालून त्या बसलाय ना, त्यांची एवढीच इच्छा आहे की आज मी माझा हुंदका आवरते, आज मी माझे अश्रू आवरते. का? माझं बाळ जसं जिहादला बळी पडलं तसं या लांड्यांच्या तावडीत आमच्या अहिल्यानगर मधलं एकही लेकरू सापडता कामा नये म्हणून त्या मायलेकी शांत बसल्या इथं. वाटत नसेल त्यांना, वाटत नसेल जावा त्याला कुरवळावा, त्याला मिठी मारावा. पोलीस बांधव इथं उपस्थित आहे. अरे थोडा वेळ अंतर्मुख होणार आहो. ज्यांनी वर्षानुवर्ष इथे राज्यकारभार केला, ज्यांनी वर्षानुवर्ष प्रशासन हाताळलं, त्यांनी एकदा अंतर्मुख व्हा, कधीतरी व्हा. म्हणणं आहे ना तुमचं. संग्राम भैया जगताप हिंदू मुस्लिम करतो, गोपीचंद पडळकर साहेब हिंदू मुस्लिम करतात, नितेश राणे साहेब हिंदू मुस्लिम करतात, महेश दादा लांडगे हिंदू मुस्लिम करतात, संग्राम बापू भंडारे हिंदू मुस्लिम करतो. ही आमची बहीण, तिच्या कपाळाचं कुंकू पुसलंय, तिचा तरणा बांड नवरा गेला. ती मीडिया समोर येऊन सांगतेय की माझ्या नवऱ्याचं कुणाशीच काही झालेलं नव्हतं. माझा नवरा एक सरळ मार्गी वागणारा माणूस होता, त्याला फक्त कपाळाला टिळा होता, तो हिंदुत्ववादी होता आणि टिळा लावून मुकुंद नगर मध्ये गेला म्हणून माझ्या नवऱ्याला ठेचून ठेचून मारलं. ती पोरगी हिंदू मुस्लिम करते भैया, तिल्ल्यात हिंदू मुस्लिम करते. अरे कधीतरी सत्य समजा ना यार. अरे पहलगाम मध्ये आपल्या लोकांना धर्म विचारून मारलं तरी हिंदुस्थानातले काही म्हणतात धर्माचा काही संबंध नाही. एका धीरजला तुम्ही माराल रे टिळा लावला म्हणून, एवढे धीरज मुकुंदनगर मध्ये घुसल्यावर काय उपटाल? एवढे धीरज भैया बहुधा दशक्रिया विधी. वाहुद्या
लांडरला मी सांगू इच्छितो, पाकिस्तान मधल्या मुकुंदनगर मध्ये सुद्धा भगवा फडकवायची ताकद आम्हा हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे. तुम्ही कुणाला चॅलेंज करताय? आणि म्हणून मी मागे ते जे बोललो होतो ना की संग्राम भैया जगताप अहिल्यानगरचा आमदार नाहीये, अहिल्यानगरची गरज आहे, हिंदुत्वाची गरज आहे, हिंदू धर्माची गरज आहे, ते काय राजकारण नव्हतं. ही अडचण होती की इथलं जिहाद मोठ्या प्रमाणात वाढलाय, लोकसंख्येचा विस्फोट झालाय, हिंदू इथलं सुरक्षित नाही, आणि त्यामुळे यांना काही घेणं देणं नाही. आम्हाला कचऱ्याला गाड्या पाठवा. का रे, त्या नरभक्षकाची गच्ची धरायला पाहिजे होती ना मुकुंदनगरकरांनी. का रे, एका आईचं लेकरू तिथं हॉस्पिटलमध्ये खितपत पडलंय, एका पोरीचा नवरा तिथं खितपत पडलाय, आपल्या पोरांनी त्याला ठेचून मारलाय. काय कचरा गाडीसाठी भांडतोय? शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.